सुस्वागतम. प्रेमाची गोष्ट मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता मुक्ता आणि सागरचे धूमधडाक्यात लग्न लागलेले असते आणि सर्वजण आता जेवायला बसलेले असतात. तर आता मंजिरी, स्वाती सर्वजण वाढायचे काम करत असतात. मुक्ता सागर पुढे जेवणाचे ताट आलेले असते तर सागर त्याचा मोबाईल बघत असतो. ते सर्व बघून पुरू लगेचच म्हणतो की ऐका, सर्वांनी ऐका, आम्ही या लग्नामुळे खास आमच्या पद्धतीचे जेवणाचा बेत केला आहे. तर बाला म्हणतो आज सुद्धा आम्ही सात्विक पद्धतीचं जेवण ठेवलं आहे, तेव्हा तुम्ही सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्या. माधवी म्हणते की तुमच्या घरी आल्यानंतर आम्ही तर तुमच्या घरची प्रेमाने भाजी भाकरी तर खाऊच. तर इंद्रा म्हणते की अहो, आमच्या घरी मसाल्याचं अगदी चमचमीत जेवण असतं बघा. मुक्ताने जर ते खाल्ले ना तर ती अन्नाचा एक कणही ठेवायची नाही आणि बोटं चाटू चाटू खाईल. तेव्हा सागर हा हसू लागतो. तेवढ्यात स्वाती इंद्राला म्हणते की मानायचं काय, त्या जेवण तर खरंच गोड आहे. तर इंद्रा लगेच स्वातीला म्हणते की अगं, माझी मैत्रीण शेवंता म्हणाली होती पुरी बरोबर भात सुद्धा बांधून घेऊन जा म्हणून. ते का म्हणाली होती ना ते मला आत्ता समजलं. बापू इंद्राला म्हणतो की जेवणाच्या ताटावर बसलेले असताना अन्नाला नावं ठेवायची नसतात. इंद्रा म्हणते की अहो, मी अन्नाला नाव नाही ठेवत. आणि स्वातीला म्हणते की घरी गेल्यानंतर आपण मस्त बेत करूयात आणि बोंबलाची भाजी करूयात. आता सर्वजण जेवू लागताच माधवी पुन्हा सगळ्यांना जेवणासाठी थांबवते आणि म्हणते की आपल्याकडे पद्धतच आहे ना, जेवणाच्या अगोदर नवीन जोडप्यांनी उखाणा घ्यायचा. माधवी म्हणते की मुक्ता घेतेस ना उखाणा, तोपर्यंत सागरला विचार करायला वेळ लागेल. तर सागर हळूच मुक्ताला म्हणतो की हे सगळं नंतर केलं तर नाही का चालणार, मला खूप भूक लागली. तेवढ्यात मंजिरी तिथे म्हणते की नाही नाही, असं नाही चालणार. मंजिरी म्हणते तुम्हाला उखाणा येतोय का ते फक्त सांगा. तर सागर मुक्ताकडे बघत म्हणतो की हो येतोय ना, त्याच्यात काय एवढं. बाला म्हणतो की मग घ्या ना एखादा चांगला उखाणा. एवढ्यात स्वाती तिच्या मोबाईलवरून उखाणा आता सागरच्या मोबाईलवर पाठवते. तर सागर तो बघू लागताच बाला म्हणतो की मोबाईलमध्ये बघतात. सागर पुन्हा त्याचे तोंड बाजूला करतो आणि म्हणतो की नाही नाही, कुठे मोबाईलमध्ये बघतो. आणि सागर उखाणा घेऊ लागतो की भाजीत भाजी मेथीची. ते ऐकूनच आता माधवी हसू लागते. माधवी म्हणते की हा कसला उखाणा, हा तर उखाणा पोरींनी त्यांच्या लग्नात घेतला होता, एवढा जुना उखाणा झालाय तो. मंजिरी म्हणते की उखाणा टाईप केला ना तर लगेच हा उखाणा येतो, म्हणजे नक्कीच तुम्हाला कुणीतरी टाईप करून दिलंय ते. तर आता सागर उखाणा घेतो. तेवढ्यात सागरचा मामा म्हणतो की अरे, तुझ्या शेजारी जी बसली तिचं नाव कुठं आलं उखाण्यात. तर दादू म्हणतो की बरोबर आहे. सई सुद्धा म्हणते की बाबा घेणार आहे लवकर नाव. तर सागर म्हणतो घेतो. सागर म्हणतो लग्न झालंय आज, कमिटमेंट आहे मोठी आणि मुक्तासोबत लग्न केलंय सईसाठी. तेव्हा सर्वजण टाळ्या वाजवू लागतात. त्यानंतर मुक्ता नाव घेऊ लागते. मुक्ता म्हणते की आजवरती आईबाबांची मुलगी होते, पण आज कुणाची तरी सून, वहिनी आणि बायको झाली, तरी ही कायम आईबाबांची होऊनच राहीन. सागरच्या या घरात सगळ्यात अगोदर हाक असेल आई आणि मग सगळीच नाती होईल प्रेमाची. पण सगळ्यात लाडकी असेल फक्त माझी सई. तो उखाणा ऐकून आता सर्वजण टाळ्या वाजवतात. हसतच मामा म्हणतात उखाणा तर छान होता. तेवढ्यात इंद्रा म्हणते की थांबा थांबा, आता मी उखाणा घेते. इंद्रा म्हणते की काढीत काढी कढीपत्त्याची काढी, माझ्या सागरच्या घरात सुखात राहशील तू पोरी. तेव्हा सर्वजण टाळ्या वाजवतात. त्यानंतर सई मुक्ताला म्हणते की बाबांना भरवना. तर माधवी म्हणते की थांबा, जेवणाच्या अगोदर आता शुभम करोती म्हणा. आणि सगळेजण आता शुभम करोती म्हणतात. त्यानंतर आता सागर आणि मुक्ता एकमेकांना प्रेमाने घास भरवतात. तर मुक्ता ही सईला सुद्धा भरवते. त्यानंतर बाला आणि मंजिरी दूध घेऊन येतात आणि त्या दुधाची वाटी ही त्यांच्या हाताने आता सागरला पिऊ घालतात. आणि लगेचच सागर म्हणतो की मला तर दुधाची ॲलर्जी आहे. तर मंजिरी म्हणते की अहो, काही नाही होत. त्यानंतर मुक्ता ही सागरला प्यायला पाणी देते. इकडे आता सावनी ही हर्षवर्धन समोर बसलेली असते. तेव्हा सावनी म्हणते की कमॉन हर्ष, मला तर वाटलं की पार्टीसाठी तू मला एखाद्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन जाशील. तर हर्ष म्हणतो की नेलच ना. तर सावनी खूप खुश होते. सावनी म्हणते की अरे वा, मुक्ताचं लग्न मोडलंय. तर हर्ष म्हणतो की पण या सगळ्याच्या पाठीमागे मी होतोय मास्टर माइंड, हे तू विसरू नकोस. आणि आता सागर संपलाय. सावनी म्हणते की हवं तर आपण अजून मजा घेऊ शकतो. तर हर्ष म्हणतो कसं काय. तर सावनी म्हणते की हर्ष, हे बघ, तू आता तुला वाटेल ते सर्व तू केलंय, पैसा पाणी सगळं काही तुझ्याकडे आहे, आणि मग माझं काय. मी सावनी म्हणते हर्ष, तूच मला म्हणाला होतास ना सगळं काही मार्गी लागलं तर आपण लग्न करू म्हणून. तर सावनी म्हणते की आता केससुद्धा आपली मार्गी लागेल, तेव्हा आता सगळंच मार्गी लागल्यामुळे आपण लग्न करूयात ना. तर
हर्ष म्हणतो की मला काही कळत नाही, तुझ्याकडे पंचपक्वान्नाचं ताट असताना तू आईस्क्रीमची का आशा करते. हर्ष म्हणतो की तुझ्याजवळच आता मी आहे तेव्हा कशाला हवं लग्न. तर सावनीला राग येऊन सावनी आता नाक मुरडून बसते. तर हर्षवर्धन म्हणतो की मी तर तुझी मस्करी करत होतो, तू आजकाल सर्वच गोष्टी सिरियस घ्यायला लागली. तेव्हा सावनी हसू लागते. हर्षवर्धन म्हणतो हेच तर आपल्या आनंदाचे दिवस आहे. त्यानंतर आता इकडे लग्नात आता पुरू आणि माधवी सर्वांना आता गिफ्ट देऊ लागतात. तेवढ्यात माधवी दिवा घेऊन येते. तर इंद्रा म्हणते दिवा का आणलात. तर माधवी म्हणते की या मुलींना दिव्यासारख्या असतात, तो जर दारात तेवत ठेवल्या ना तर सदैव घर तेवत राहतं. माधवी म्हणते की आमच्या घरचा दिवा मुक्ता ही आता आम्ही तुमच्याकडे सोपवतो, आमच्या आयुष्याची शिदोरी आहे ती. पुरू म्हणतो की आमची मुक्ता आता तुमच्या घरी येईल तेव्हा सुखाने संसार करील ती, तेव्हा तिला स्वीकारा आणि सुखात ठेवा. पुरू म्हणतो मुक्ताच्या आता तुमच्या घरात असणं आणि हसणं हे दोन्ही आता तुमच्या हातात आहे. त्यानंतर त्या दिव्यांचे ताट माधवी आणि मंजिरी सगळ्यांच्या डोक्यावर ठेवू लागतात. तेव्हा इंद्रा मुक्ताला म्हणते की पोरी आता तू आमच्या घरी राहणार तेव्हा मीच तुझी आई झाले. तर आता सर्वजण खुश होतात. इंद्रा माधवीला म्हणते की अहो माझ्या पोराबद्दल तुम्ही ऐकलं, दुसरं कुणी असतं तर लग्नच केलं नसतं, पण तुम्ही सर्व ऐकलत आणि तुमच्या पोरीला माझ्या पोराकडे दिलं. तेव्हा इंद्रा माधवीचा हात हातात घेत वचन देत म्हणते की तुमची पोरगी माझ्या घरात हसत राहील. तर आता माधवीला खूप आनंद होतो आणि माधवी हसू लागते. तर इंद्रा म्हणते की तुम्ही तिची हसत हसत पाठवणी करा. तर माधवी म्हणते तसंच होईल. त्यानंतर आपल्या हातातला हात काढून घेत माधवी ही मुक्ताचा हात इंद्राच्या हातात देते. तर इंद्रा आता हसतच मुक्ताकडे बघू लागते. तर आता माधवी हात जोडते आणि हात जोडतच माधवी म्हणते की सांभाळून घ्या माझ्या मुलीला. तर आता मुक्ता रडतच बालासमोर येते आणि बाला लगेच मुक्ताला म्हणतो की काळजी करू नकोस आणि रडायचं नाही. बाला म्हणतो की कायम सदैव आनंदी राहा. तर आता मुक्ता ही मंजिरीला मिठी मारते. रडतच मंजिरी म्हणते की तुला काही जरी लागलं ना मला कॉल कर. त्यानंतर आता मुक्ता ही पुरू आणि माधवी समोर येते. तर मुक्ताच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. पुरू ही आपले डोळे पुसत मुक्ताकडे बघत असतात आणि लगेच मुक्ता ही पुरूला मिठी मारते. त्यानंतर आता हसत पुरू आणि माधवी ही मुक्ताची पाठवणी करतात. तर आता हनीमूनसाठी सागर आणि मुक्ता एका रेस्टॉरंटमध्ये मोठ्या हॉटेलमध्ये आलेले असतात. त्या हॉटेलमध्ये येताच मुक्ताला खूप थंडी वाजू लागते. तर तिथे आता सागरच्या लग्नाचे गिफ्टसुद्धा ठेवलेले असतात. तेवढ्यात वेटर तिथे येतो आणि एक पॉकेट मुक्ताच्या हातात देतो आणि म्हणतो की सरांनी हे मागवलं होतं. तर आता इकडे सागर लगेचच मुक्ताला म्हणतो की त्या वेटरला काहीतरी आणायचं सांगितलं होतं मी. तर ते पॉकेट हातात घेत मुक्ता म्हणते की हे सांगितलं होतं का आणायचं तुम्ही, ते एक कॉन्डोमचं पॉकेट असतं. सागर म्हणतो की मला वाटलं की तुला याची गरज पडणार होती. तर मुक्ता म्हणते की नाही मला नाही गरज पडणार आहे. तेवढ्यात आता दरवाजा उघडून सागर हा मुक्तासमोर येतो. तर रागाने सागर म्हणतो की मला जेव्हा जेव्हा याची गरज पडेल तेव्हा तेव्हा मी हे वापरणारच आहे. तेव्हा मुक्ता ही सागरकडे बघते आणि सागर म्हणतो की तुम्ही सुद्धा मला अडवू शकत नाही. तेव्हा आता मुक्ताचा गैरसमज सागर कसा दूर करतो आणि आता मुक्ता सागरची आता सुहागरात कशी होते हे बघण्यासाठी आणि प्रेमाची गोष्ट मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.